नमस्कार. आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर रत्नागिरी या माझ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मार्गदर्शन अकॅडमीच्या या आजच्या व्हिडिओमध्ये, फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये मी ॲडव्होकेट सत्वे सर आपलं मनापासून स्वागत करतो. खरं वास्तविक कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मी आज लाईव्ह आलो आहे, परंतु कुठेतरी मला सातत्याने मागील 3-4 दिवसापासून काही स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे सातत्याने फोन येत आहेत. मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी हे विद्यार्थी मित्रमैत्रिणी अकॅडमीमध्ये व्हिजिट करत आहेत, भेट देत आहेत. आणि यामध्ये प्रामुख्याने या मुलांबरोबर संवाद साधताना मला एक गोष्ट प्रामुख्याने आढळली, आणि ती म्हणजे यांच्या मनातले असंख्य प्रश्न. आणि प्रश्न कशाच्या दृष्टिकोनातून, तर MPSC राज्यसेवा परीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने हे विद्यार्थी भविष्यातील 2 महत्त्वाच्या परीक्षांकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर 21 तारखेला MPSC कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे, आणि जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा पहिल्याच आठवड्यामध्ये ग्रुप सी ची एक्झाम प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे. आणि या दोन्ही परीक्षा या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अपेक्षित यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांनी मागच्या 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष जो काय अभ्यास केला आहे, जी काय प्रिपरेशन केलेली आहे, त्याला अनुसरून त्यांच्या मनातल्या प्रश्नांचा विचार करून कुठेतरी मला असं वाटलं की वेळ न दवडता या मुलांना आपल्याला सहकार्य करायला पाहिजे, या मुलांना आपल्याला मार्गदर्शन करायला पाहिजे, या मुलांना आपली साथ मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच आरास अकॅडमी रत्नागिरी या माझ्या संस्थेच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मी आपल्याला लाईव्ह येऊन हे मार्गदर्शन करतोय. लाईव्ह येण्याचा उद्देश असा आहे की आपण म्हणतो की सोशल मीडियाचा अत्यंत चांगला वापर आपल्याला करता येऊ शकतो, आणि मला असं वाटतं की हे जी काही माहिती आहे, हा जो संवाद आहे, हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल, जेणेकरून त्यांना MPSC ग्रुप बी ची एक्झाम, ज्याच्यामध्ये PSI, STI, ASO, SR यासारख्या पदांसाठी, आणि ग्रुप सी ची एक्झाम, या दृष्टिकोनातून जे ती तयारी करतात, त्यांची जी मेहनत आहे, त्या मेहनतीचं फळ त्यांना कसं मिळेल. तर बऱ्याचदा ह्या विद्यार्थ्यांनी मला जेव्हा प्रश्न विचारले, जेव्हा त्यांचे कॉल्स आले, जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष माझी भेट घेतली आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने त्याचा जर मतितार्थ काढायचा झाला, त्याचा जर आपल्याला विश्लेषण करायचं झालं, तर त्यामधून मला एकच डॉट सापडतोय, तो म्हणजे सर, मला जर या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर मी आता काय केलं पाहिजे. तर मी माझ्या कोकणातील विशेषतः माझा फोकस असा आहे की मी जेव्हा माझी संस्था स्थापित केली त्यावेळेला माझा हेतू एकच आहे की आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील आपले जे युवक युवती आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षेतून करिअर बनवायचं आहे, ज्यांना स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवांमध्ये जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आरास अकॅडमी रत्नागिरी प्रामुख्याने काम करते. परंतु जेव्हा जेव्हा मी मार्गदर्शन करतोय, त्या मार्गदर्शनाचा फायदा हा फक्त रत्नागिरीमध्येच मिळतोय असं नाही. तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुम्ही मला फेसबुक पेजला किंवा माझ्या प्रोफाईलला तुम्ही फॉलो करत असाल, तर नुकतेच काही दिवसापूर्वी 26 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूरमध्ये आष्टा या ठिकाणी माझा लेक्चर झाला. आणि तो लेक्चरला इन्व्हाइट करण्याचा हेतूच असा की जर हे मार्गदर्शन आपल्या मुलांना मिळत असेल तर ते आपण का देऊ नये, आणि त्या दृष्टिकोनातून मला आमंत्रित केलं गेलं आणि तिथे सुद्धा तो कार्यक्रम झाला. मूळ हेतू बदलूया नको. आजचा व्हिडिओ करण्याचा हेतू असा आहे की डिसेंबर महिन्यामध्ये असणारी ग्रुप बी ची एक्झाम आणि जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात असणारी ग्रुप सी ची एक्झाम प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, याच्यामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल आणि आता असलेला स्पॅन, आता असलेला वेळ हा जर आपण योग्य पद्धतीने युटिलाइज केला, योग्य पद्धतीने जर त्याचा वापर केला, तर आपल्याला त्याचा फायदा मित्रांनो, मैत्रिणींनो, निश्चितपणे घेता येऊ शकतो. आता त्यासाठी करायला काय हवं, तर मी या संवादामध्ये त्या मुलांना मार्गदर्शन करताना ज्या गोष्टींचं रिपिटेशन्स केले, ज्या गोष्टीबद्दल मी प्रामुख्याने त्यांना मार्गदर्शन केलं, तोच मुद्दा मी इथे रिपीट करतोय की आता गरज आहे ती माहितीवरती प्रभुत्व मिळवल्यानंतर आपल्याला सरावाची जोड या घटकाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे अजूनही आता येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये जर ती परीक्षा द्यायची आहे तर अजूनही आपण ठोकळे वाचत बसलो किंवा अजूनही आपण पुस्तकांचं वाचन करत राहिलो तर कदाचित हा वेळ आपल्या हातातून
निघून जाईल आणि असं होऊ नये यासाठी हा संवाद आहे. प्रामुख्याने सराव का करावा, तर मी ह्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत असताना मिळालेल्या प्रश्नांमधूनच मला त्याचं उत्तर दिसते की जेव्हा मी त्यांच्यासमोर सराव हा शब्द उच्चारतोय त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठी भीती येते. त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड येतोय की सर मी आता सराव करायला घेतला, एखादी टेस्ट सिरीज वापरली किंवा एखादा प्रश्नसंच वापरला किंवा मी इतर कोणत्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा विचार केला आणि गृहीत धरूया सर की त्यावेळेला मला अपेक्षित असणारे मार्क्स, अपेक्षित असणारा अटेम्प्ट किंवा अपेक्षित असणारी उत्तरांची अचूकता जर मला साध्य झाली नाही आणि मला मुळातच त्यातले बरेचसे प्रश्न जर मला कळाले नाही तर कदाचित माझ्या मनामध्ये एक नकारात्मक विचारसरणी उभी राहील का, किंवा मग मला स्वतःला कुठेतरी कमी लेखायला सुरुवात करेन का, तर तसं नाही मित्रांनो. सरावाचा हेतू नीट समजून घेतला पाहिजे. सराव का करायचा असतो, जसं तुम्ही बघितलं असेल एखादा, आता सध्या क्रिकेटचं साधारणपणे अजूनही काही सीझन चालू आहेत, टीम इंडिया साऊथ आफ्रिकेबरोबर क्रिकेट खेळते आणि तुम्ही साधारणपणे पाहिलं असेल की जेव्हा एखादी मॅच दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी आहे, अशा वेळेला त्याच्या आदल्या दिवशी आपल्या टीमचे क्रिकेटर्स असतील किंवा अपोजिशन टीमचे क्रिकेटर्स असतील तर ते नेट प्रॅक्टिस करताना दिसतात. आता नेट प्रॅक्टिसचा अर्थच असा होतो की तिथे तुम्हाला स्कोर इम्पॉर्टंट नाही आहे, त्या सरावाचा मुख्य हेतू तंत्र विकसित करणं आहे. त्यात सरावाचा हेतू वेगवेगळ्या डायमेन्शन्सने विचार करून स्वतःला प्रतिभावंत किंवा प्रगल्भ किंवा सक्षम घडवणं आहे. ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे. म्हणजे समजा गृहीत धरा की एखादी प्रश्नपत्रिका सराव म्हणून तुम्ही वापरलीत आणि जर तुम्हाला तिथे अपयश आलं, तुम्हाला कमी मार्क मिळाले, कमी अटेम्प्ट भेटला, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही परीक्षेमध्ये सुद्धा तेच करणार आहात, तसा त्याचा अर्थ नाही होत. त्यामुळे सरावाचा मुख्य हेतू काय असला पाहिजे, म्हणजे सराव हा अत्यंत महत्त्वाचा आणि याकडे तुम्ही नक्कीच लक्ष वेधलं पाहिजे. तुम्ही जर MPSC कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुमच्या नजरेसमोर असेल, या महिन्यामध्ये होणारी, किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारी ग्रुप सी ची एक्झामिनेशन असेल, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ग्रुप सी साठीची असेल, तर मित्रांनो मैत्रिणींनो आत्ताचा वेळ काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलम रीडिंग करण्यापेक्षा किंवा अवांतर वाचनाचा विचार करण्यापेक्षा किंवा अजून 30 पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा आता तुम्ही असलेला वेळ तुम्ही कशासाठी द्यायला पाहिजे, तर जास्तीत जास्त सरावासाठी द्यायला पाहिजे. आता सराव का करावा या गोष्टींकडे येऊया, म्हणजे खूप जास्त लेंदी व्हिडिओ होणार नाही आणि मुख्य मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. मला असं वाटतं हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण, ती मग विद्यार्थी मित्रमैत्रीण असेल, त्या प्रत्येकाला आपण स्वतःला लकी मानलं पाहिजे. कारण आरास अकॅडमीमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी, जे खऱ्या अर्थानं आरास अकॅडमीचा भाग नाही आहेत पण तरीसुद्धा आपण जेव्हा त्यांनी व्हिजिट केली तेव्हा ती जी अपेक्षा त्यांच्या नजरेमध्ये दिसली की सर प्लीज आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही मेहनत करतोय, आमचे कष्ट सुरू आहेत, परंतु आम्हाला अपेक्षित यश नाही मिळत आहे. राज्यसेवासुद्धा तशी अवघड गेली आहे. मग ग्रुप बी आणि ग्रुप सी आम्हाला टार्गेटमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. सो मित्रांनो सराव का करायचा, कारण उरलेले आता साधारणपणे ग्रुप बीचा विचार केला तर एक 18-19 दिवसाचा कालावधी आहे. ग्रुप सीचा विचार केला तर उरलेले साधारणपणे 30 ते 32 दिवस आहेत, 32 ते 30 दिवसाचा कालावधी आहे. आणि तो जर आपल्याला युटिलाइज करायचा असेल, तो योग्य पद्धतीनं वापरायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो मैत्रिणींनो सरावाची जोड द्यावी लागेल. हा व्हिडिओ नक्की बघा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे जरी लाईव्ह पाहताना आला तरी तुम्ही ऑफलाईन पुन्हा कधी येऊन तुम्ही आपल्या प्रोफाईलवरती हा व्हिडिओ पाहू शकणार आहात. मित्रांनो सराव का करावा, तर सरावाचा मुख्य हेतू अचूकता, ॲक्युरेसी लेवल. मला हे तपासता यायला हवं की ज्या प्रश्नाचं उत्तर मी मांडतोय आणि ज्या विचारसरणीने मांडतोय, ज्या आकलन क्षमतेने मांडत आहे, ती माझी आकलन क्षमता किंवा मी जो विचार करतोय त्या प्रश्नाला टॅकल करताना, त्या प्रश्नाला अटेम्प्ट करताना ती माझी विचारसरणी बरोबर आहे की चूक. कारण बऱ्याचदा विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाला सेम स्ट्रॅटेजी वापरताना दिसतात. तसं न करता प्रश्न बदलला, तुमची स्ट्रॅटेजी बदलते आणि म्हणून प्रश्नपत्रिकेचा सराव करताना तुम्ही प्रामुख्याने कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे अचूकता. मी ज्या प्रश्नाला ए म्हणत आहे तो माझा प्रश्न ए आहे का,
मी ज्या प्रश्नाला बी म्हणतोय तो प्रश्न माझा बी आहे का, आणि मी ज्या प्रश्नाला सी म्हणतोय तो प्रश्न सी आहे का, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं खऱ्या परीक्षेच्या अगोदर एक डमी परीक्षा, एक सराव परीक्षा तुमची माझी होणं गरजेचं आहे, ज्याच्या आधारे आपण हे समजून घ्यायला मदत करू. म्हणजे काळोखात दगड न मारता तुक्के लावणे, नाही का, गोल करून निघून येणं हा प्रकार न घडता खऱ्या अर्थानं ॲक्युरेसीकडे आपलं लक्ष जास्त जाईल. आणि म्हणून उरलेला वेळ जो आहे तो जास्तीत जास्त आम्ही कशासाठी दिला पाहिजे, तर मित्रांनो सरावासाठी द्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे टाईम मॅनेजमेंट. तुमच्या लक्षात आलं असेल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आहेत आणि याच्यासाठी आपल्याला मिळणार आहे फक्त 1 तास. आणि ह्या 1 तासामध्ये आपल्याला त्या 100 प्रश्नांपैकी किमान 85+ प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत, सोडवायचे आहेत. हे सोडवत असताना सगळे ए नसणार आहेत ॲज ऑलवेज. काही त्यातले बी असतील, काही आपले सी असू शकतात, 50-50. काही प्रश्न असे असू शकतात मित्रांनो ज्याला आपण बी म्हणतोय, ते प्रश्न असे असू शकतात की तुम्ही 90% शुअर आहात. एक लिटिल बिट 10% तुमच्या मनामध्ये काही प्रश्नचिन्ह आहेत की हा प्रश्न बरोबर येईल ना, याचं उत्तर हे बरोबर असेल ना, माहिती आहे मात्र थोडेफार कन्फ्युजन आहे. अशा बी टाईपच्या क्वेश्चन्सचा सराव. आणि हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये एक टाईम असतो की आपल्याला इतक्या वेळेमध्ये हे काम झालं पाहिजे. जसं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, हा सराव करताना पहिलं म्हणजे तुम्हाला कशावर भर द्यायचा आहे, अचूकतेवर, ॲक्युरेसी लेवल तपासायचे. म्हणजे मी दिलेला अटेम्प्ट आणि त्यामध्ये मिळाले माझे एकूण बरोबर प्रश्न किती आहेत, विचारसरणी काय, आकलन क्षमता काय. दुसरा मुद्दा मी सांगितला तो म्हणजे टाईम मॅनेजमेंटसाठी. मी मुलांना नेहमी म्हणतो की तुम्ही ग्रुप बीची परीक्षा जेव्हा द्यायला जाताय त्यावेळेला तुम्ही या घटकाकडे जास्त का लक्ष द्या, कारण मुळात तो प्रश्न, ती संपूर्ण प्रश्नपत्रिका किंवा ते 100 प्रश्न पहिल्या 20 मिनिटामध्ये वाचून तुमचे होणं अपेक्षित आहे. मग तो प्रश्नपत्रिका तुमची पहिल्या 20 मिनिटामध्ये किंवा किमान जास्तीत जास्त मॅक्झिमम टाईम, ॲक्च्युली मी हा 20 मिनिटाचा कालावधी जास्तीत जास्त बोलतोय बरं का. मग जेव्हा तुम्ही PSI, STI, ASO, SR यासारख्या पदांसाठी जेव्हा ग्रुप बीची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन द्यायला जाताय त्यावेळेला तुम्ही आत्ता उरलेले 17-18 दिवस जे आहेत त्यांना तुम्हाला कशा पद्धतीनं वापरता येईल, तो वेळ तुम्ही कशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं युटिलाइज करू शकाल, या अनुषंगानं हा व्हिडिओ आहे. आणि मी पुन्हा बोलतोय की इमिजिएट मी आलोय, मी म्हणजे असं कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मी लाईव्ह आलोय. तर उद्देश एकच की मला अनेक फोनसुद्धा येत आहेत आणि मला भेटण्यासाठी सुद्धा माझे मित्रमैत्रिणी येत आहेत की सर ही तयारी करत असताना आम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्याच्यावर आम्हाला तुम्ही नक्की गाईड करा. आणि म्हणून हा व्हिडिओ आहे. टाईम मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आपले प्रश्न मॅक्झिमम करेक्ट आन्सर, ज्याचं आपल्याकडे 100% खात्री आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताना तुम्हाला 100% त्याची जाणीव आहे की हे उत्तर माझं बरोबरच आहे, तर असे किमान 40 तरी प्रश्न आपल्याला सोडवता येणं अपेक्षित आहे. आणि तेही पहिल्या 20 मिनिटामध्ये, की ज्याच्यासाठी फार विचार करावा लागत नाही. प्रश्न वाचता क्षणी, मी तर म्हणेन प्रश्न पूर्ण वाचण्याआधीच आपल्याला साधारणपणे प्रश्नाला वाचन सुरू केल्याबरोबर आपल्याला कळतं की हे प्रश्न, हा मुद्दा मी वाचलेला आहे आणि हा टॉपिक, हा पॉईंट मला माहिती आहे. फक्त एवढंच करायचं आहे. म्हणून अर्ध्या वाचनानं प्रश्नाच्या उत्तराकडे न जाता प्रश्न पूर्ण वाचा, कारण तो सोडवायचा आहे, त्याचा आपल्याला अटेम्प्ट घ्यायचा आहे. तो प्रश्न पूर्ण वाचून मगच तुम्ही योग्य पर्यायाला गोल करण्यासाठी जायचं आहे. परंतु ही सगळी कृती पहिल्या 20 मिनिटामध्ये आपलं होणं गरजेचं आहे. म्हणजे 20 मिनिटामध्ये येणारे सर्व प्रश्न सोडवून संपूर्ण पेपर आपल्या नजरेखालून जायला पाहिजे. आता हे का करायचं, काय उरलेल्या वेळेसाठी आपल्याला ते नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा मुलं काय करतात, स्टार्ट टू एंड एका टाईममध्ये 100 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि असं होतं की कधीही लक्षात ठेवा, कधी कधी आपली मेमरी, आपण जेव्हा एखादा प्रश्न त्या आपल्या मेमरीमध्ये टाकतोय, विचार करण्यासाठी आपल्या बुद्धीकडे आपण पाठवतोय, त्या बुद्धी लगेच उत्तर देत नाही, त्यावेळेला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणून बऱ्याचदा सुरुवातीला वाचलेल्या प्रश्नाचं उत्तर लगेच येत नाही, आपण त्याला मग बी मार्किंग किंवा सी मार्किंग करून ठेवू शकतो आणि परत सेकंड राऊंड, थर्ड राऊंडमध्ये आपण तो प्रश्न अटेम्प्ट करायचा असतो. का? कारण एका सर्टन कालावधीनंतर आपल्याला त्याचं प्रश्नाचं उत्तर सोडवण्यामध्ये आपली बुद्धी, बॅकअप द माइंड, त्याच्यावर विचार करत असते आणि कुठेतरी त्याचं उत्तर जवळपास उत्तराच्या जाण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रश्न वाचत असताना 100 प्रश्नांच्या ऐवजी तुम्ही 80 प्रश्नांचंच वाचन ह्या 20 मिनिटांमध्ये करणं अपेक्षित आहे. का? तर गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना तुम्ही वाचण्यासाठी वेळ वाया घालू नका. त्याच्यासाठी स्वतंत्रपणे शेवटची 15 ते 20 मिनिटं तुम्हाला ठेवायचे आहेत.
म्हणजे पहिला 20 मिनिटाचा कालावधी हा तुमच्या पूर्ण 80 प्रश्न वाचून त्यातले जे ए आहेत ते सोडवण्यासाठी ते मॅक्झिमम 40 असणं अपेक्षित आहे. तुम्ही बघा हा प्रयोग करून. आणि हे मी जे सांगतोय ते डायरेक्ट परीक्षेसाठी सांगत नाही, ते तुम्ही आत्तापासून पुढच्या 18-19 दिवसासाठी इम्प्लिमेंट करायचं आहे. रोज किमान 2 प्रश्नपत्रिकांचा सराव तुमचा होणं अपेक्षित आहे. मी पुन्हा बोलतोय, सरावाला पर्याय नाही आहे. हां, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. आपण म्हणतो ना, सरावच माणसाला काय बनवतोय, प्रगल्भ, प्रतिभावंत, नाही सक्षम बनवण्याच्या कडे आपण एक एक पाऊल पुढे टाकत असतो. आणि म्हणून आपल्याला पहिले 20 मिनिटं 80 प्रश्न वाचून त्यातले किमान 40 प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, योग्य, पुन्हा बोलतोय की ते वाचल्यानंतर लगेच कळतंय की ते मला येत आहे, त्याला आपण टाईप ए क्वेश्चन म्हणतो, 100% येणारे प्रश्न म्हणतोय. दुसऱ्या 20 मिनिटाचा कालावधी तुम्ही कशासाठी वापरायचा आहे, तो तुम्ही आत्तापासून सराव करायचा आहे. जे तुम्ही प्रत्यक्ष मॅचमध्ये खेळणार आहात, जो प्रत्यक्ष 1 तासाचा वेळ तुम्ही प्रत्यक्ष परीक्षेसाठी देणार आहात, त्याच 20-20-20 20+20+20 याच फॉर्मेशनमध्ये तुम्ही आत्तापासून पुढचे 20 दिवस तुम्ही तो सराव करणं अपेक्षित आहे ग्रुप बी साठी, आणि 30 दिवस अपेक्षित आहे ग्रुप सी साठी. आणि किमान डेली 2 पेपरचा सराव म्हणजे 2 तास तुमच्या एकूण वेळापत्रकापैकी 2 तासाचा वेळ हा तुम्ही सरावासाठी देणं अपेक्षित आहे. बघा, मी पुन्हा बोलतोय, आरास अकॅडमी रत्नागिरी या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकादमीच्या माध्यमातून जे बरोबर आहे, जे योग्य आहे, जे ऑथेंटिक आहे तेच करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. नो शॉर्टकट्स. यशाला कोणताही सोपा, सरळ, साधा मार्ग नाही आहे. यशाला एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे मेहनत आणि योग्य सराव आणि योग्य मेंटरशिप आणि योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण, या सगळ्याची जोड एकत्रित यावी लागते. आणि म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीनं उरलेल्या पुढच्या 18-19 दिवस तुम्ही रोज 2 तास, म्हणजे एक सकाळी पेपर, एक संध्याकाळी पेपर, आणि त्याच्यासाठी आपलं ठरलंय काय, ॲक्युरेसी, की ज्याला आपण अचूकता या दृष्टिकोनातून तो सराव करणार आहोत. दुसरा आपला दृष्टिकोन काय ठरला, की आपल्याला ती 20-20 मिनिटाचा जो कालावधी आहे, पहिली 20 मिनिटं पूर्ण 80 प्रश्न वाचून त्यातले 40 कसे सोडवता येतील, दुसरी 20 मिनिटं त्यातले जे 40 राहिलेले आहेत त्यातले बी किंवा सी सोडवण्यासाठी, डी तर आपण सोडवणार नाही, असे 10 प्रश्न नक्की असणार मित्रांनो, की जे प्रश्न आपल्याला कधीच सुटणार नाहीत. ते अगदी टॉपर्सला सुद्धा सुटत नाही बरं का. जो राज्यात पहिला आलाय त्याला सुद्धा तुम्ही विचारलं तर त्याच्याही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला असे 10-15 प्रश्न नक्की सापडतील की जे त्याला सुटलेले नाहीत, त्याने ते स्किप केलेले आहेत, सोडून दिलेले आहेत. सो प्रश्न कोणता अटेम्प्ट करायचा आणि प्रश्न कोणता सोडायचा आहे हे तुम्हाला ठरवण्यासाठी सराव मदत करेल, हेही लक्षात घ्या. मी जेव्हा तुमच्याशी हे मार्गदर्शनपर संवाद साधत असतो, माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर हा संवाद साधत असतो, बऱ्याचदा मी आलेल्या प्रत्येकाला सांगतो की तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस किंवा क्रॅश कोर्सेसकडे वळू नका. स्पर्धा परीक्षा म्हणजे क्रॅश कोर्स नव्हे, स्पर्धा परीक्षा म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स नाही आहे. 6-8 महिन्याचा कोर्स करून तुम्ही कोणतीही परीक्षा क्रॅक नाही करू शकत. त्यासाठी आधीपासून तुमची तितकी तयारी पाहिजे. बेसिक क्रायटेरिया जो आहे तुमचा परिपूर्ण असला पाहिजे, आणि या गोष्टीकडून सुद्धा तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे. तिसरं महत्त्वाची गोष्ट तुम्ही सराव करताना लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी. मित्रांनो, मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही 80 पैकी 40 प्रश्न खरंच सोडवू शकाल, प्रामाणिकपणे सांगतो. परंतु उरलेले जे आपल्याला 20 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत 80 पैकी, तुम्ही म्हणाल सर प्रश्न तर 100 असणार आहेत. मी गणित आणि बुद्धिमत्तेचे जे 20 प्रश्न आहेत त्याच्यासाठी शेवटची 20 मिनिटं ठेवून दिलेली आहेत मित्रांनो, तुम्ही बघा पाहिजे तर. मी ते प्रश्नही वाचायला दिले नाही आहेत आणि त्याला सोडवण्याचा पण विचार नाही केलेला. मी तुम्हाला सांगितलं शेवटची 20 मिनिटं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांसाठीच्या 20 प्रश्नांसाठी तुम्ही 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला सुनिश्चित करून ठेवला आहे, जो शेवटी करायचा आहे. त्याच्यात अडकून पडायचं नाही. बऱ्याचदा विद्यार्थी ज्यांना गणित सोपा आहे किंवा बुद्धिमत्ता त्यांचा आवडता विषय, ते तिथे अडकून पडतात आणि कधी वेळ निघून जातो ते त्यांना कळत नाही, आणि मग सामान्य अध्ययनाच्या विषयाचे सगळे प्रश्न तसेच पडून राहतात आणि मग आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. सो जरी तुमची ती ताकद असेल तरी सुद्धा तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न शेवटच्या 20 मिनिटासाठी अलॉट करायचे आहेत. पुन्हा आय रिपीट की हे तुम्ही पुढचे 18 दिवस सरावामधून करायचं आहे. तुम्ही इथून उठून डायरेक्ट 20व्या दिवशी 21 डिसेंबरला जाऊन तुम्ही जर ग्रुप बी देणार असाल तर तसं नाही चालणार. तुम्हाला आत्ता 18 दिवस काय करायचं आहे आणि कशासाठी करायचं आहे म्हणून मी हा लाईव्ह करतोय. सो रिस्क टेकिंग ॲबिलिटी, तुम्ही किती रिस्क घेऊ शकताय, कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो आपण त्याला. कितीही नाही ना. माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती,
तिला मी वारंवार सांगायचो की अरे परीक्षेला गेल्यानंतर 100 प्रश्न बाळा सोडवायचे नसतात, 100 प्रश्न टॉपरसुद्धा सोडवत नाही. पण ती नाही ऐकायची. ती जायची, त्या परीक्षेला बसायची आणि 100च्या 100 प्रश्नांना गोल करून यायचं. याचा अर्थ क्लिअर आहे की ती अभ्यासाच्या आधारे ती परीक्षा देत नाही, तर ती काळोखात दगडं मारणे, तुक्के लावणे, एला 2, बी पहिल्याला बी म्हणजे पहिल्या प्रश्नाला दुसरा, तिसऱ्याला चौथा, असं तुक्के लावणे आणि लकीली सिलेक्ट झालो तर जिंकलो. तसं नाही जिंकता येणार. असं कोणी जिंकत नाही. असा विचारसुद्धा आपल्या मनामध्ये येता कामा नये. आणि म्हणून उरलेल्या त्या 80 प्रश्नापैकी जेव्हा मला 20 प्रश्न सोडवायचे आहेत मॅक्झिमम, तर तिथे मला रिस्क टेकिंग ॲबिलिटीचा विचार नक्की मनामध्ये आणायचा आहे. तिथे आपण किती रिस्क घेतोय आणि खरंच आपण ती रिस्क आपली कॅल्क्युलेटेड आहे की कमावलेल्या मार्कांमधले गमावण्याची रिस्क आहे. म्हणजे आधी जे 40 चांगले सोडवले त्यातले मार्क मी गमावणार आहे की, तर तसं होता कामा नाही. मी तुम्हाला म्हणतोय तसं की आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची सवय लावायची असेल तर सराव महत्त्वाचा आहे. मी पुन्हा बोलतोय. चौथं म्हणजे डिसिजन मेकिंग. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला निर्णय घेताना आपल्या मनामध्ये एक द्वंद्व स्थिती निर्माण होते. म्हणजे खरंच प्रामाणिकपणे सांगतोय. अगदी चांगला अभ्यास करणारा, प्रचंड मेहनतीने कष्टाने ज्याने अभ्यास केला आहे, ज्याने उत्तम प्रिपरेशन केले असा विद्यार्थीसुद्धा प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेला त्याच्या मनाकडे गोंधळाची स्थिती निर्माण राहते. आणि अशा गोंधळाच्या स्थितीमध्ये माहितीवरती चांगलं प्रभुत्व असून देखील तो विद्यार्थी अनेक चुका करून येतो. आणि त्या चुका का होत आहेत त्याच्याकडून, त्या मिस्टेक्स का होत आहेत, एकमेव रिझन, आणि तो म्हणजे निर्णय क्षमतेची चाचपणी त्यांनी सरावामध्ये केलेली नाही. म्हणून आम्ही सराव सत्र परीक्षा, सरावाचा प्रयत्न करणं, जे सराव आपण म्हणतोय, मॉक टेस्ट ज्याला म्हणतो, आरास अकॅडमी रत्नागिरी या माझ्या संस्थेमध्ये ह्याच्यावर तुम्हाला जास्त सपोर्ट चांगला मिळू शकेल. म्हणजे येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही माध्यमातून बोलतोय मी. आणि साहजिकच या सगळ्याचा विचार आम्ही हा मनात घेतला पाहिजे, विचार ठेवला पाहिजे की डिसिजन मेकिंग माझं कसं चांगलं राहील, ॲक्युरेट राहील, परफेक्ट असेल, टू द पॉईंट असेल. कारण निर्णय क्षमता हे स्किलसुद्धा तुम्हाला तिथे उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून सत्रांमध्ये सराव करत असताना ह्या रोज डेली 2 पेपर्स, एक सकाळी एक संध्याकाळी, अशा पद्धतीने तुम्ही करत असताना तुमच्या मनामध्ये मार्क किती मिळाले याकडे जाऊ नका. मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का याची चाचपणी करा. मी विचार केलेलं, मी जे आकलन केलं ते बरोबर आहे का याच्यावर फोकस करा. टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून मी जो विचार करतोय तो माझा बरोबर आहे का त्याच्यावर विचार करा. रिस्क टेकिंग ॲबिलिटीचा विचार ज्यासाठी करतोय ते बरोबर आहे का याच्यावर लक्ष द्या. मित्रांनो, बेस्ट अटेम्प्ट काय असू शकेल? बऱ्याचदा म्हणजे विचारलेल्या प्रश्नांना धरून मी तुमच्याशी बोलतोय. बरं, हा काय व्हिडिओ खूप लेंदी होणार नाही आहे. ते प्रश्न मी घेतलेत आणि त्यानुसार मी तुमच्याशी संवाद साधतोय. काय असू शकेल ग्रुप बी आणि ग्रुप साठीचा बेस्ट अटेम्प्ट? तर ऑब्व्हियसली 85+, 85+ असायला पाहिजे. आणि साहजिकच त्यामध्ये तुमचे 45 ते 50 प्रश्न हे टाईप ए असायला पाहिजेत. मग तुम्ही कुठेतरी 60+ जे टार्गेट आहे त्या परीक्षेमध्ये, कारण तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो 62+ होता, 62+ होता. स्पर्धा वाढली आहे आणि फक्त अभ्यास करून तुम्ही ह्या परीक्षांमध्ये यश मिळवू शकत नाही. याच्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन, योग्य मेंटॉरशिप आणि त्यालाच अनुसरून सराव हे सुद्धा गरजेचं आहे. प्रशिक्षण अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर तो वेळ परीक्षांसाठी देत असाल तर आपला वेळ वाया घालवण्याच्या ऐवजी एका वेळेला क्षणभर थांबून विचार करायचा की आपण समजा सेल्फ स्टडीमधून अभ्यास करतोय. विशेषतः मी माझ्या कोकणातल्या मुलांना नेहमी म्हणत असतो की जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल आणि सेल्फ स्टडीमधून ह्या परीक्षांचा तुम्ही किमान 1-2-3 वेळा अटेम्प्ट घेतला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळालं नसेल, तर आता विचार करा की असा वेळ आपण किती घालवायचा आहे. त्याऐवजी केलेल्या अभ्यासाला योग्य समर्पक आणि टेक्निकल सपोर्ट जो आहे तो जर तुम्ही अपेक्षित धरत असाल तर आरास अकॅडमी रत्नागिरी ही माझी संस्था नक्कीच तुमच्यासाठी एक योग्य पर्याय असू शकेल आणि याचा तुम्ही विचार नक्की करणार. अटेम्प्ट काय असू शकेल? सो मी मगाशी म्हटले 85+ किमान. आता
हा का करायचा आहे तर त्या दृष्टिकोनातून सांगतो. जो कट ऑफ लागतोय त्याला अनुसरून मी बोलतोय. आता 85+ म्हणजे कशी 85+ का तर नाही, मी मगाशी बोललेलं वाक्य तुम्ही विसरला नसाल तर परत एकदा रिपीट करतो. तुम्ही पहिल्या 20 मिनिटामध्ये 80 प्रश्न वाचणार आहात, म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न 20 सोडून, आणि त्या 80 पैकी तुमचे 40 प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे 50% नक्की तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकणार आहात असं मी गृहीत धरतोय की तुम्ही अभ्यास केला. त्याचा 20 मिनिटाचा सराव तुमचा रोज आता व्हायला पाहिजे, किमान 2 वेळा. त्यानंतर पुढच्या 20 मिनिटामध्ये ते उरलेले मगाचे 40 आहेत ज्यांचा तुम्ही अटेम्प्ट घेतलेला नाही, मात्र त्याच्यामध्ये असे 20 ते 25 प्रश्न आहेत की ज्यांना तुम्ही ग्रुप म्हणजे बी किंवा सी टाईपमध्ये टाकलाय, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की 50-50 मला वाटतंय, आणि काही प्रश्न असे आहेत की त्याला लिटिल बिट मी विचार केला तर नक्कीच मला त्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येईल. तर अशा साधारणपणे 20 ते 25 प्रश्नांसाठी थोडीशी रिस्क टेकिंग ॲबिलिटी, माहितीवरती प्रक्रिया, आपल्या बुद्धिमत्तेचा कस, निर्णय क्षमतेचा कस आपल्याला तिथे लागतोय. पहिल्या 40मध्ये तुमची निर्णय क्षमतेचा कस लागत नाहीये. माहितीवरती प्रभुत्व, पहिले 40 प्रश्न कसे सुटणार आहेत माहिती का मित्रांनो? माहितीवरती प्रभुत्व, पहिले प्रश्न असेच सुटणार तुमचे. पण पुढच्या 40 पैकी 20 ते 25 प्रश्नांसाठी मात्र तुमची निर्णय क्षमता, तुमचा प्रश्न समजून घेण्याची आकलन क्षमता, तुम्ही त्यामध्ये जी रिस्क घेताय ती कॅल्क्युलेटेड रिस्क, या सगळ्यांचं एकत्रित. आणि मगाशी म्हटलंय तसं की बऱ्याचदा अशा प्रश्नांच्या बाबतीत एक गोंधळलेली मनस्थिती राहते. अशा वेळेला स्वतःचं सेल्फ मॅनेजमेंट हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सहज परवा आलेल्या 2-3 मुलांना म्हटलं की अरे त्या परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला 1 ते 1.5 तास आधीच नेऊन बसवलं जातं, आणि त्या 1-1.5 तासामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचं एक तर इतकं डॉमिनेशन होऊन जातं की तुम्ही कंटाळून जाता. म्हणजे त्या 1.5 तास वेळ इतका, कारण कधी असं शांतपणे एका बेंचवर आपण कधीच बसण्याचा पण सराव केलेला नाही, तर तोही होणं अपेक्षित आहे. म्हणजे किमान 1 तासभर एका बेंचवर शांतपणे काही न बोलता जसं त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये बसावं लागतंय, ती जी व्यक्तिमत्वाची घडण आहे ती तुम्ही सरावामध्ये कधीच करत नाही. त्यामुळे त्या 1 तासामध्ये तुमचं जे एकाग्र झालेलं मन होतं, जे परीक्षेच्या बाबतीत अत्यंत आल्हाददायक होतं, उत्स्फूर्त होतं, मोटिवेटेड होतं, कॉन्फिडंट होतं, ते त्या 1 तासामध्ये काय होतं, अनेक आजूबाजूचे विचार जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या घटनांचे विचार आपल्या मेंदूमध्ये यायला लागतात, त्यांचा हळूहळू शिरकाव होतो, आणि हळूहळू आपण आपल्या मेंदूवरचं नियंत्रण सोडून देतो, आणि ते नकलतपणे सोडतो. आपल्याला ते कळत सुद्धा नाही की कधी आपल्या डोक्यामध्ये, आपल्या माइंडमध्ये, आपल्या विचारामध्ये कोणता विचार येऊन गेला. आणि मग असं होतं की प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेला जेव्हा ते 20 ते 25 प्रश्न सोडवण्याची वेळ येते त्यावेळेला आपल्याला आपला प्रश्न आणि ते विचार एकत्र फायटिंग करायला सुरुवात करतात. आता असं होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी येणारा 20 दिवसाचा कालावधी, त्याच्यात तुम्ही रोज 1 तास 1.5 तास, कारण अभ्यास झालाय, अगेन आय रिपीट, की ज्या अर्थी तुम्ही राज्यसेवा पण देऊन आलेला आहात याचा अर्थ ती ताकद तुम्ही तुमची पाहिली आहे. फक्त गरज कशाची आहे तर या इतक्या टेक्निकल गोष्टींना सपोर्टमध्ये घेण्याची गरज आहे. तुम्ही अभ्यास केला हे नक्की आहे, परंतु आता त्या अभ्यासाला जोड कशाची द्यायची आहे तर स्किल्स आणि ॲबिलिटींची, कौशल्य आणि क्षमतांची जोड आपल्याला द्यावी लागेल. म्हणून मी म्हणेन आता दिवसभरातला 1 तास असा निवडा की ज्या वेळेमध्ये तुम्ही फक्त काय करणार आहात, त्या बेंचवर बसून ती एकाग्रता परीक्षेचा पेपर हातात येईपर्यंत टिकवण्यासाठी तुम्ही तो सराव करायला पाहिजे. मित्रांनो, हा सराव कशासाठी करावा तर येणाऱ्या 20 दिवसामध्ये ग्रुप बीच्या एक्झामिनेशनसाठी, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी हा सराव करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मगाशी म्हटलंय, तुमचे जे पहिले ए टाईप क्वेश्चन्स आहेत ना ते जितके जास्त वाढतील, जितके जास्तीत जास्त होतील तेवढा तुम्हाला फायदा आहे. आता वाचावं काय हाही प्रश्न विचारला गेला. अच्छा, किती परीक्षा द्याव्यात तर तो प्रश्न सुद्धा मी पुन्हा बोलतोय, आरास अकॅडमी रत्नागिरीमध्ये आतापर्यंत जितक्या लोकांनी त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारणा केली, प्रश्न विचारले, मी तेच प्रश्न घेऊन हा फेसबुक लाईव्ह करतोय. त्यांनी असं विचारलं की किती प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजे सर, तर मी त्यांना म्हटलंय 2च. आता 2च का, त्याचं टेक्निकल रिझन आहे, आणि त्याचं कारण असं की सकाळी सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेला अनुरूप आधी वाचलेलंच परत वाचायचं आहे.
नव्यानं काहीतरी नवीन प्रश्न वाचलाय म्हणून लगेच नवीन वाचायला घेतलात तर गोंधळ होईल. तसं नाही करायचं आहे. जे आधी वाचलेलं आहे त्यालाच अधिक पॉलिश करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ना की परत एकदा एखादा प्रश्नाच्या आधारे नवीन काहीतरी टॉपिक किंवा नवीन काहीतरी पॉईंट मुद्दा वाचण्याचा प्रयत्न करू नका. तो धोकादायक आहे. विश्वास ठेवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळचा वाचलेला पेपर त्याला पुढचे 4 तास, सकाळी सोडवलेल्या पेपरसाठी पुढचे 4 तास, अशा पद्धतीनं आपण साधारणपणे 10-12 तासाचं सत्र आपण दिवसभरामध्ये नक्की करू शकणार आहात. पॉसिबल आहे. आता 20 दिवसाचाच प्रश्न आहे. आयुष्यभर स्ट्रगल करण्यापेक्षा 20 दिवसाचा स्ट्रगल करायला मात्र मला मित्रांनो काही हरकत नाही. तो तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे आता संडे हो या मंडे असा विचार करू नका. सुट्ट्या मी नेहमी माझ्या मुलांना म्हणतोय, पण आता सुरुवात केली ती म्हणायला की आता तुम्हाला वीकेंड सेलिब्रेट करायचं असेल तर अधिकारी झाल्यावर करा. आता करत बसू नका. वीकेंड म्हणजे रविवारची सुट्टी वगैरे वगैरे, आपल्याला काय संडे सुट्टी असते नाही का, असा अर्थ. तर तसं करू नका. तुम्हाला जर सुट्टीच एन्जॉय करायची आहे तर ती सरकारी अधिकारी होऊन नाही का ती सुट्टी एन्जॉय करा. आता कसल्या सुट्ट्या घेताय? आता सुट्ट्या घेण्याचा दिवस थोडी आहे. ब्रेक नाही. आता ब्रेक कसला? आता ब्रेक नाही. नॉनस्टॉप 20 डेज प्लॅनिंग, नॉनस्टॉप 30 डेज प्लॅनिंग. आणि मी आता प्रामुख्याने अजून एक गोष्ट आणलंय का, आपण कोकणकडे आहोत. मला ह्या भूमीमध्ये, या लाल मातीमध्ये आपल्या कोकणातल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे स्वभाव, त्यांची विचार क्षमता, त्यांची मेहनतीची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टीचा एक साधारणपणे आढावा किंवा एक समज आहेच. त्या अनुषंगानं मी तुमच्याशी संवाद साधतोय. त्यामुळे सुट्टी न घेता पुढचे 20 दिवस नॉनस्टॉप आपल्याला आपली मेहनत करायची आहे. जो काही संघर्ष करायचे आहे, जी काही मेहनत करायची आहे, जो काही स्ट्रगल करायचा आहे, तो ह्या 20 दिवसासाठीच. आयुष्यभराचा नको. परत पूर्वपरीक्षा असा विचार करून अभ्यास करू नका. ट्रायल अँड एरर देतोय असा पण विचार करू नका. बेस्ट अटेम्प्ट द्यायचा आहे. मला ॲक्च्युअल अटेम्प्टसाठी जायचं आहे आणि म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतोय. आणि मग म्हणून माझी इच्छा आहे की हा व्हिडिओ त्यांनीच पाहावा ज्यांना ॲक्च्युअल अटेम्प्ट द्यायचा आहे. टाईमपास करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अजिबात नाही. मित्रांनो मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मेडिटेशन. आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला कधी कधी ना ते तत्वज्ञान वाटतं, पण तसं नाही आहे. तुमचं आमचं काम ही शारीरिक मेहनत नसून बौद्धिक मेहनत आहे. त्यामुळे योग साधना हा खरंच एक उत्तम पर्याय असू शकेल तुमच्या परीक्षेच्या यशाचा. त्यामुळे तुम्ही दिवसभरातले किमान एक अर्धा तास तरी 25 ते 30 मिनिटाचा वेळ तुम्ही मेडिटेशनसाठी सुद्धा द्यायला हवा. मी पुन्हा बोलतोय, जेव्हा आपल्याला काहीतरी छान मिळवायचं आहे, जेव्हा आपल्याला सर्वोत्तम मिळवायचं आहे, ज्या वेळेला आपण एक चांगलं करिअर घडवण्याचा विचार करतोय, त्यावेळेला आपली कृती ऑर्डिनरी असता कामा नये. ती ॲक्च्युअल असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. आणि त्यासाठी ती कृती चांगली घडावी, सर्वोत्तम घडावी, याच्यासाठी आपल्याकडे आपला तल्लख मेंदू असणं गरजेचं आहे. आणि तो मेंदू तल्लख ठेवण्यासाठी गरजेचं काय आहे, तर मेंदूचं खाद्य काय आहे, तर ते म्हणजे योग साधना. आणि ती सुद्धा तुम्ही करणं अपेक्षित आहे. सो मित्रांनो मैत्रिणींनो, साधारणपणे एक 8-10 प्रश्न रिपीट झाले मुलांच्या मधून आणि त्याच प्रश्नांना घेऊन मी हा संदर्भ देऊन मी आता लाईव्ह केला आहे. ग्रुप बी ची एक्झाम असेल, ग्रुप सी ची एक्झाम असेल, खरंच एक चांगली संधी आहे, आपण घेतली पाहिजे. यशस्वी किती होतात, सिलेक्ट किती होतात, नकारात्मक ऊर्जा असणाऱ्या विचारसरणींना जागा देण्यापेक्षा सकारात्मक विचारसरणी करा. एकूण ज्या पदभरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते त्यातला 1 नंबर माझा असेल आणि मी त्यासाठी काम करेन, असा सकारात्मक ऊर्जेने भरलेला विचार तुमच्या मनामध्ये राहू द्या. मला खात्री आहे की वेळोवेळी ह्या ज्या गोष्टींच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतोय त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्याल. यश मिळालं तर नक्की तुम्ही मला संपर्क करा, तुमचं यश माझ्याबरोबर शेअर करा. मला तुमच्या यशाचा वाटेकरी व्हायला नक्की आवडेल. खारीचा वाटा का होणार, पण आरास अकॅडमी रत्नागिरी त्यामध्ये नक्की सहभागी राहील. मित्रांनो मैत्रिणींनो, एखादी गोष्ट वारंवार करून सुद्धा यश येत नसेल तर त्यावेळेला त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन घ्या. त्याला एखाद्या मेंटरशिपची, प्रशिक्षणाची जोड द्या. कारण आपला वेळ अमूल्य आहे, तो आपल्याला वाया घालून चालणार नाही. आणि सगळ्यात शेवटी आजच्या दिवसाचं स्थिती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठीच्या मतदानाचा आजचा दिवस आहे. आपण एक जागरूक नागरिक आहात. आपलं मत अमूल्य आहे.
तुम्ही आम्ही ते मत द्यायला हवं निश्चितपणे. सो आपलं वोट नक्की द्या. ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेत अशा माझ्या तरुण मैत्रिणींना, मतदारांना मी आवाहन करेन की शासन निर्मितीमध्ये नाही का आपल्याला आपलं योगदान द्यायचं आहे आणि तुम्हाला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला तुम्ही नक्की मत द्या आणि या लोकशाहीच्या या कार्यामध्ये स्वतःचं योगदान द्या असं मी आपल्या सर्वांना आवाहन करेन. आणि या ठिकाणी आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून मी जो आता लाईव्ह आलो होतो त्या विषयावरची जे भाष्य केलं आहे त्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी नक्की करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये एक चांगलं यश संपादित करा. मला खात्री आहे की पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि त्या यशासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझं लाईव्ह सेशन थांबवतोय. मनापासून थँक्यू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.